आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली मनपा ओबीसी राखीव जागा प्रकरण तापले. सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक 9 ही जागा फक्त ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असताना श्री संतोष शिवदास पाटील यांनी संशयित बोगस जात दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवून विजय मिळवल्याचा गंभीर आरोप श्री विनायक रामचंद्र रुपनर यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित 7 अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, लोकायुक्त, राज्य निवडणूक आयोग व ACB यांच्याकडे ही तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मागणी: संतोष पाटील व त्यांच्या वडिलांचे मूळ शाळा दाखले हिंदू लिंगायत दाखवतात, मात्र निवडणुकीमुळे लिंगायत वाणी जात दाखला सादर करण्यात आला. संतोष पाटील यांनी आधार घेतलेल्या चुलत्याच्या शाळा दाखल्यात विजयकुमार मारुतराव पाटील असे नाव आहे, मात्र जात दाखला काढताना विजय मारुती पाटील नावाने गॅझेट बदल दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर शिवदास पाटील व विजयकुमार पाटील सख्खे भाऊ असतील तर त्यांच्या वडिलांची नावे अनुक्रमे मारुती आणि मारुतराव वेगवेगळी कशी, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यावरून बोगस प्रतिज्ञापत्र व कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सामान्य नागरिकांना जात दाखला काढताना एकत्रित नावाचा महसुली पुरावा बंधनकारक मागितला जातो, मात्र या प्रकरणात तो नसतानाही जात दाखला देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. चुलत्याच्या जुन्या दाखल्यात वाणी शब्द खाडाखोड करून घुसवल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित कागदपत्रांची FSL फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच 133 दिवस उलटूनही अर्ज रद्द न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासकीय दप्तर दिरंगाई प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर BNS 120B 229 318 468 471 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विनायक रुपनर म्हणाले, हा लढा ओबीसी समाजाच्या हक्काचा आहे. 7 दिवसांत कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्यस्तरीय यंत्रणांकडे दाद मागून सांगलीत आंदोलन उभारले जाईल. नगरसेवक सत्तेचा वापर करून, पदाचा वापर करून या ठिकाणी बोगस दाखला काढून ओबीसीच्या हक्काचं आरक्षण ह्याने हिसकावून घेत आहे. नमस्कार, आज मी आपल्या समोर ओबीसी समाजावर कशा प्रकारे अन्याय होतो हे सांगण्यासाठी मी आज आलो आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची इलेक्शन होऊन 4 महिने झाले आणि वार्ड क्रमांक 9 मधून ओबीसी आरक्षणामधून जे उमेदवार निवडून आले, संतोष शिवदास पाटील यांनी या ठिकाणी बोगस ओबीसीचा दाखला काढून ओबीसी समाजाचं आणि आपल्या महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी त्यांनी फसवणूक केली आहे. 19/8/2017 रोजी त्यांनी उपविभागीय कार्यालय विटा म्हणजे प्रांत ऑफिस यांच्याकडून 19/8/2017 रोजी त्यांनी जातीचा दाखला काढला. या ठिकाणी जातीचा दाखला काढत असताना महसुली पुरावा जोडणे बंधनकारक असताना देखील त्यांनी महसुली पुरावा जोडला नाही.
फक्त त्यांची शाळा सुटण्याचा दाखला, वडिलांचा शाळा सुटण्याचा दाखला आणि चुलत्याचा शाळा सुटण्याचा दाखला. वडिलांच्या शाळा सुटण्याच्या दाखल्यावर लिंगायत आहे, संतोष पाटलाच्या शाळा सुटण्याच्या दाखल्यावर लिंगायत आहे आणि चुलता जो विजयकुमार मारुती पाटील जो आहे त्याच्या शाळा सुटण्याच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा शब्द आहे आणि या ठिकाणी नंतर वाणे हा शब्द लिहिला आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी शासनाची फसवणूक करून खोटे दाखला जोडून या ठिकाणी जातीचा दाखला काढला आणि जातीचा दाखला काढल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात पडताळणी समितीकडे जात पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो. तो 6 महिन्याच्या आत सादर न करता त्यांनी 8 वर्षांनंतर जात पडताळणी समितीकडे त्यांनी सादर केलाय. म्हणजे या ठिकाणी जात पडताळणीकडे अर्ज करताना त्यांनी तो दाखला त्यांचा चालत नव्हता. त्यांनी ऑनलाईन माहिती भरताना खोटी माहिती भरून या ठिकाणी त्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर जात पडताळणी समितीने त्यांना वडील आणि चुलत्याचे एकत्रित नावाचा पुरावा आवश्यक अशी त्यांना त्रुटी काढून दिली होती. पण त्रुटी काढण्यासाठी 30 दिवसाच्या आत त्रुटी ही सादर करावी लागते. पण आज 4 महिने होऊन गेले तरी त्रुटी सादर केली नाही. त्यामुळं माझ्या आपल्या माध्यमातून जात पडताळणी समितीला विनंती आहे, तुम्ही आजपर्यंत यांचा जात पडताळणी अर्ज रद्द का केला नाही? 30 दिवसाच्या आत सादर करणे शासन निर्णय असताना सुद्धा तुम्ही आज दाखला तुमच्या पेंडिंग का ठेवला? तुमच्यावर दत्तक दिनांकाय कायद्या अंतर्गत शिस्त करण्याची कारवाई का करू नये यासाठी मी कलेक्टर साहेब, प्रधान सचिव समाज कल्याण विभाग मुंबई यांच्याकडे मी दत्तक दिनांकाखाली या अधिकारावर शिस्त करण्याची कारवाई करावी यासाठी मी मागणी करणार आहे. त्याचबरोबर आपण तात्काळ तुमचा जात पडताळणीचा अर्ज जो मोठो रद्द करावा. त्याचबरोबर त्या प्रांत ऑफिस यांना देखील मी पत्रव्यवहार केला आहे. यांनी चुलत्याचा शाळा सुटण्याचा बोगस दाखला या ठिकाणी जोडून आपली व शासनाची फसवणूक करून जातीचा दाखला काढण्यात आला आहे. त्याचबरोबर माझ्याकडे 24 हायकोर्टाचे आदेश, 3 सुप्रीम कोर्टाचे आदेश, 3 महाराष्ट्र शासनाचे आदेश आहे. हे सर्व पुरावे आहेत आणि जे हे सर्व माझे पुरावे आहेत हे समाज कल्याण विभागाने मला दिले आहेत. त्यांनी अर्ज ऑनलाईन सबमिट करताना या ठिकाणी शाळा सुटण्याच्या दाखल्यावर लिंगायत असताना देखील अर्ज भरताना त्या ठिकाणी त्यांनी वाणे हा शब्द वापरला. वडिलांचा शाळा सुटण्याचा दाखला वर सुद्धा लिंगायत असताना देखील यांनी या ठिकाणी वाणे हा शब्द वापरला. आता हा संतोष पाटलांचा शाळा सुटण्याचा दाखला आहे. या ठिकाणी त्यांची जात विचारली ही लिंगायत आहे आणि त्यांनी अर्ज भरताना वाणे हा शब्द वापरलाय. बघा, म्हणजे शाळा सोडल्यास दाखल्यावर लिंगायत शब्द आहे, पण यांनी जात पडताळणीचा अर्ज सबमिट करताना वाणे हा शब्द वापरलाय. तसेच सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, वडिलांची जात जी असेल ती मुलाची जात असेल. मग वडील लिंगायत असताना मुलगा वाणे कुठून आला? वडिलांची जात लिंगायत असेल तर मुलगा सुद्धा लिंगायत असेल. चुलत्याची जात मुलगा येत नाही. चुलत्यानं शाळेत जाऊन बोगस दाखला काढून या ठिकाणी प्रांत ऑफिस मिरज यांची फसवणूक केल्या आणि त्यांनी खोटा हा दाखला काढला आहे. तात्काळ तुम्ही सोमोटो जात पडताळणी समितीने त्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा. तसेच विटा प्रांत ऑफिस यांनी देखील यांचा दाखला बोगस सिद्ध करून रद्द करण्यात यावा. आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेब असेल, प्रधान सचिव समाज कल्याण विभाग मुंबई यांच्याकडे सुद्धा मी मागणी करत आहे. तसेच जात पडताळणी अधिकारी यांनी त्रुटी 30 महिन्याच्या आत सादर करण्याचे बंधनकारक असताना देखील आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी कारवाई का केली नाही त्याचं बोधपात्र काय झालं आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही त्या अधिकाऱ्यांवर दप्तर दिनांकाळी कायद्यानुसार त्यांच्यावर शिस्तबद्ध कारवाई करावी यासाठी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. तसे मी लेखी निवेदन कलेक्टर साहेब, प्रधान सचिव मुंबई
व समाज कल्याण ऑफिस सांगली यांच्याकडे मी तक्रार करणार आहे. आणि हे सर्व बघता हा मोठा अन्याय ओबीसी समाजावर होत आहे. ओबीसी समाजातील 300 जातीवर हा अन्याय होत आहे. सर्वसामान्य हमालचा मुलगा असेल, गरीब, वंचित, घटकातले जे विद्यार्थी आहेत किंवा जी मुलं आहेत त्यांना दाखला काढण्यासाठी वर्षोवर्ष लागतो. आणि हे नगरसेवक सत्तेचा वापर करून, पदाचा वापर करून या ठिकाणी बोगस दाखला काढून ओबीसीच्या हक्काचं आरक्षण यांनी हिसकावून घेत आहे. त्यासाठी आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे, तात्काळ यांचा जात पडताळणीचा अर्ज रद्द करावा आणि उपविभागीय अधिकारी विटा यांनी सुद्धा यांचा जो जाती दाखला दिला आहे तो बोगस आहे ती तपासणी करून तुम्ही तो दाखला सुद्धा रद्द करावा. हीच आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.